नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. 4-5 दिवसापूर्वी मुंबऱ्यामध्ये उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे येणारे म्हणून सकाळपासून गजबज, पोलीस बंदोबस्त, दिवाळीचा पिरियड, दिवाळीची खरेदी, बाजारपेठा तंग, येणाऱ्या जाणाऱ्यांना अडचण, लोकांची अडचण. पण एक VIP पर्सन येणार आहे म्हणून सकाळपासून जो बंदोबस्त, त्याच्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ठाण्यात करावा लागला, मुंबऱ्यात करावा लागला. तसं पाहिलं तर उद्धव ठाकरेंना या शाखेची 10/20च्या शाखेची पाहणी करण्याची गरज होती का? यापूर्वी उद्धव ठाकरे किती शाखांचं पाहणी केली, किती शाखांना उद्धव ठाकरेंनी मदत केली, किती शाखांपर्यंत पोहोचले, कुठल्या शिवसैनिकांना जाऊन पोहोचले, किती शिवसैनिकांना त्याच्यासाठी त्यांनी मदत केली, किंवा आपल्या मातोश्रीच्या तळघरातील किती पैसा खजाना काढून शिवसैनिकांना दिला. याच्या बाबतीत तर कधी आपल्याला कधी वाटलं नाही की मातोश्रीमधून कुठला फंड, कुठला पैसा शिवसैनिकांना मिळाला आहे. मग शिवसैनिक ज्या काही घोषणा देतात, त्याच्यासाठी काही प्रयत्न करतात, किंवा पक्षाची वाढीसाठी प्रयत्न करतात. पण आजवर आपण शाखेमध्ये जे काही स्थानिक लोक असतात तेच बिचारे शाखेमध्ये बसतात. मग त्याचं लाईट बिल असेल, त्याचा काही वर्तमानपत्राचा खर्च असेल, किंवा पाण्याचा खर्च असेल, ती हे सगळे शिवसैनिक शाखा स्तरावर करत असतात. यांना कोणी खर्चाचे पैसे पण देत नाही. या शाखांमधून वाढलेले लोक नंतर मग नगरसेवक झाले, काही लोक आमदार झाले, कोणी ZP सदस्य झाला असेल, कोणी मिनिस्टर झालं, कोणी मंत्री झालं, कोणी मुख्यमंत्री झालं. पण शाखेतले लोक तसेच असतात. शाखांमध्ये ज्या काही शहरांमध्ये शाखा असतात, इथं स्थानिक प्रश्न मांडले जातात. यामध्ये मग कुठल्या महिलेवर अत्याचार झाला असेल, कोणाचा भांडण असेल, कोणाचा तंटा असेल, हे सगळे वाद मिटवण्याचं काम शाखा स्तरावर होतं. आणि एक मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा अन्य कुठल्या शहरामध्ये शिवसेनेची शाखा जिथं जिथं असेल त्या ठिकाणी एक दरारा असतो, अशीच आपण माहिती घेतो. त्यामुळं काही कोणावर अन्याय झाला तर शाखेतील जे काही कोणी बसलेले असतील ते लोक त्या गोष्टीचं हस्तक्षेप करून समोरच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अशाच पद्धतीची शाखेचे व्यवस्थापन आपण पाहिलेलं आहे. पण बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत शाखांचं महत्त्व होतं. शाखांपर्यंत स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पोहोचायचे आणि बाळासाहेबाच्या प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये स्वतः बाळासाहेब या सर्व पदाधिकाऱ्यांना जे काही दसऱ्याच्या दिवशी आपलं वैचारिक जे काही मार्गदर्शन करायचे, त्यातून 1 वर्षाचं जे काही लोकांनी किंवा शाखामध्ये जे असलेले शिवसैनिकांनी समाजासाठी, राज्यासाठी, तिथल्या लोकांसाठी काय काम करायचं याच्यासाठी जे काही स्पीच द्यायचे, भाषण द्यायचे, त्यामुळं वर्षभर लोक बाळासाहेबांच्या त्या भाषणातून काम करायचे. अशीच काहीशी एक शिवसेनेची मांडणी. पण आजकाल जसं उद्धव ठाकरेंकडे हे पद आलं, वारशाने आलं, फुकटचं आलं, त्यामुळं उद्धव ठाकरेंनी तर काय शिवसेनेचं काही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी काही केलं नाही. आयती संधी मिळाली आपल्याला, आयत्या पिठावर नागोबा अशी जी काही म्हण आहे, तसंही म्हटलं तरी काही हरकत नाही. फक्त जे काही वारशाने मिळाले ते मग फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरायचं, त्यातून सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा, आणि मग पैसा मिळाला की पैशाची ऊब मिळवायची. असाच काहीसा प्रकार आत्ताच्या शिवसेना म्हणजे उबाटा सेनेत दिसतोय. पण यातून जेव्हा एकनाथ शिंदे वेगळे झाले, शिवसेनेची फार वाट लागली,
मग ही शाखा कोणाची, ती शाखा कोणाची, यातच ही मुंबऱ्याची शाखा 1992-93च्या काळामध्येच ती रस्त्यात येत होती. तेव्हा तिथले आयुक्त चंद्रशेखर म्हणून ते आयुक्त होते, अतिशय कडक आयुक्त. त्यांनी ही शाखा तोडली, त्यांना कुठली तरी जागा दिली. त्यालाही जवळजवळ आता 30-32 वर्ष होत आले आणि मग ती जीर्ण झाली होती. ती शाखाची जागा आता पण चेंज केली, त्याचं भूमिपूजन झाले. पण या शाखेवर अन्याय झाला. मग उबाटा सेनेने म्हणायचं ही शाखा आमची, शिंदे गटाच्या लोकांनी म्हणायचे ती शाखा आमचीच आहे. त्यामुळे त्याचा वाद निर्माण होऊन नेमकं काय साध्य झालं, किंवा उद्धव ठाकरेंना इतक्या दिवस घरातून बाहेर निघायची सुद्धा इच्छा नव्हती. मंत्रालयात 2.5 वर्षात कधी 5 तास सुद्धा जाऊन बसले नाही ते. बाकी आता शाखा शाखा खेळत आहेत आणि सामान्य गल्लीबोळात जाऊन आता ते शाखा बघतात, पडलेलं बांधकाम बघतात. जेव्हा केव्हा तुम्हाला पक्षवाढीसाठी चान्स होता, तुम्ही मुख्यमंत्री होते, तुम्ही मंत्री आमदारांना नगरसेवकांना कधी भेटले नाही. 4-4, 8-8 दिवस सुद्धा बसून तुम्ही ज्या लोकांना, नगरसेवकांना, मंत्र्यांना, आमदारांना भेटले नाही, त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही निधी पोहोचवला नाही. त्यामुळं अनेक लोक नाराज झाले. हे त्या आमदारांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते. 4-4, 8-8 पत्र आम्ही मातोश्रीवर द्यायचो, मंत्रालयात द्यायचो, आमचे कामं होत नव्हते. त्यावेळचे वित्तमंत्री अजित पवार तेव्हा यांना फंड देत नव्हते. म्हणून तर हे सगळे लोक नाराज होऊन एकनाथ शिंदेबरोबर गुवाहाटीला गेले. नंतर यांची सरकार स्थापन झालं, महाविकास आघाडीचं सरकार गेलं. मग तेव्हा ह्या उद्धव ठाकरेंना संधी होती, मुख्यमंत्री असताना आपला पक्ष वाढला असता, लोकांची कामं केली असते, मतदारसंघामध्ये आमदारांना निधी मिळाला असता, ते हे आमदार, हे मंत्री तुम्हाला सोडून गेले नसते. आज तुम्हाला जे तळागाळामध्ये जे पडकं काम आहे 10/20चं मुंबऱ्यामध्ये, जिथं तुमचा काही काडीचा संबंध नाही, अशा ठिकाणी तुम्ही आज शाखा शाखा खेळतात आणि लोकांना प्रदर्शन करतात. लोकांना दिवाळीच्या काळामध्ये VIP प्रोटेक्शन, पोलीस प्रोटेक्शन देण्याची ती वेळ आली आणि लोकांना एक दिवसभर या प्रोटेक्शनच्या आणि ताणतणावाचा सामना करावा लागला. खरं तर तुम्हाला तिथं जाण्याची गरज होती का, हा प्रश्न सुद्धा तयार होतो. कारण मुंबऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे, मुंबऱ्यामध्ये 80% मुस्लिम समाज आहे. तिथं तुमची काय शिवसेना, काय कोणी कशी ठेवली ती, आणि तुमच्या घोषणा द्यायला आणि तुम्हाला शाखेपर्यंत आणायला कोण, तुमचे शिवसैनिक नव्हते, राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड तुम्हाला वाटाड्याचा रास्ता दाखवत होते. म्हणजे जितेंद्र आव्हाड एक तर शिवसेनेत आलेत का, किंवा तुम्ही राष्ट्रवादीत गेले का, असा प्रश्न पण तयार होतो. जे जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेहमी संपवण्याचा प्रयत्न केला ठाण्यामध्ये, मुंबऱ्यामध्ये तर शिवसेना अक्षरशः जितेंद्र आव्हाडांनी संपवली नाही, हकालपट्टी केली. शिवसैनिक तयार झाल्यावर शिवसैनिकाचं कंबर कसं मोडायचं हे जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये, मुंबऱ्यामध्ये, काळव्यामध्ये, या सगळ्या उदाहरणं द्यायची गरज नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि ते जितेंद्र आव्हाड तुमच्या पुढे रथामध्ये बसले, मग ते घोषणा देते की जितेंद्र आव्हाड घोषणा देत आहे की उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे इतक्या दिवस तुम्ही साथ असते तर उद्धव ठाकरेंची ही शाखा मुंबऱ्यापर्यंत काय, पण मुंबऱ्याच्या चौकात शाखा लागल्या असत्या. मुंबऱ्यामध्ये एकमेव शाखा, आणि त्या शाखेमध्ये कधी फटाका सुद्धा कधी वाजला नाही. तो वाजला तर त्या शिवसैनिकाचं कंबरड जितेंद्र आव्हाडांकडून मोडलं जायचं. आज त्या जितेंद्र आव्हाडांना उद्धव ठाकरेंचा इतका कनवळा का आलाय? ज्या जितेंद्र आव्हाडांनी शिवसैनिकावर अनेक अत्याचार केले, अनेक ठिकाणी शिवसैनिकांना कधी तोंड दाबून सुद्धा मुक्याचा मार बसला असेल,
जितेंद्र आव्हाडांनी कित्येक शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त केले. अशा जितेंद्र आव्हाडांची तुम्हाला आज मदत आली किंवा अशा जितेंद्र आव्हाडांची तुम्हाला मदत घेण्याची गरज आली म्हणजे आज तुमची कॅपॅसिटी किंवा तुमचा जे काय रुतबा हा संपल्यात जमा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि जितेंद्र आव्हाड नेमकं हिंदुत्व तुम्हाला आता मान्य झालेत का किंवा तुम्ही आता मुसलमानांचे नेते राहिले नाही, तुम्हाला आता हिंदूंचे मतं पाहिजे, नेमकं काय चाललंय? शिवसेनेचं काय चाललंय किंवा उद्धव ठाकरेंचं काय चाललंय किंवा जितेंद्र आव्हाडांचं काय चाललंय लोक उघड्या डोळ्याने बघत असतात. लोकांना पण कळतं हे मतांचं राजकारण आहे. कारण सध्या उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळं मुंबऱ्याच्या काही मुसलमानांना सुद्धा आता उद्धव ठाकरे मसिहा वाटायला लागले. उद्या ते उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरे सुद्धा म्हणू शकतात. काही हरकत नाही. आपल्याला काय जनाब म्हटलं काय मान्य म्हटलं काय एकच आहे. तो उर्दूतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. पण जे काही चाललंय ते अतिशय घातक आहे. आणि जितेंद्र आव्हाडांना पोलिसांना दमदाटी, पोलिसांना शिव्या, मग जितेंद्र आव्हाडांना त्या दिवशी काय दंगली करायच्या होत्या का? VIP प्रोटेक्शनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरे VIP पर्सन आहे. उद्धव ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर मुंबईमध्ये दंगली होऊ शकतात. हे जितेंद्र आव्हाडांना माहीत नाहीत का? पण जितेंद्र आव्हाड मुद्दाम पोलिसांना शिव्या घालत होते. म्हणजे पोलीस थोडेसे हटले पाहिजे, लूज झाले पाहिजे आणि मग उद्धव ठाकरेंना कुणीतरी टच केलं पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंपर्यंत कुणीतरी घातकी माणूस पोहोचला पाहिजे. म्हणजे तुम्हाला राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची परिस्थिती निर्माण करायची होती का? म्हणजे उद्धव ठाकरेंना जर काही कमी जास्त झालं असतं तर या राज्यामध्ये राज्य पेटला असता. हे कोणाला करायचे? उद्धव ठाकरेंना करायचंय की जितेंद्र आव्हाडांनी करायचे? हे सुद्धा याची तपासणी सुद्धा गृह मंत्रालयाने केली पाहिजे. कारण गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात दंगलीमध्ये. दंगल अशी तशी होत नाही. दंगलीची जी झळ आहे ती आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत नाही. ते आपले AC मध्ये बसून असतात. त्यांच्या घराच्या ओट्याच्या खाली सुद्धा असा दगड सुद्धा येऊ शकत नाही. जी काही झळ पोचते ती गोरगरिबांच्या घरं जाळले जातात. गोरगरिबांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त होतात. गोरगरीब रस्त्यावर येतात. अक्षरशः त्या लोकांचं अख्ख्या आयुष्याचं वाटोळं तयार होतं. त्यामुळं दंगली हे जे प्रकार घडवणे किंवा दंगलीसारख्या प्रकाराची परिस्थिती निर्माण करणे हे अतिशय घातक आहे. यावर गृह मंत्रालयाने योग्य ती कारवाई केली पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टीचं फुटेज घेऊन त्याची माहिती घेऊन चौकशी केली पाहिजे. जर तसं काही गृहमंत्र्यांना जर अशा या प्रकारामध्ये जर काय आढळत असेल तर त्या संबंधी त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आपण अशी मागणी तर नक्कीच करू शकतो. आणि एक शाखा काय बघता तुम्ही? अख्ख्या राज्यातल्या शाखा बघा. त्या शाखांची काय अवस्था आहे? त्या शाखांमध्ये कुणी काय बघतं का? एक मुंबऱ्यापेक्षा तुम्ही अख्ख्या राज्यातल्या शाखा बघा ना. त्या राज्यातल्या शाखेच्या ज्या कुणी शिवसैनिक बसत असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचला तर नक्कीच त्यांना आनंद होईल, तुमचाही पक्ष वाढेल. पण असं काही तुम्ही करणार नाही याची खात्री आहे. कारण तुम्ही जेव्हा वल्गना करतात तर तुम्ही दुनियाच्या वल्गना करतात. आता इलेक्शन येऊ द्या, उद्या इलेक्शन येऊ द्या, मग आम्ही तुमचं कंबरडं मोडू, मग आम्ही फलानं करू. अहो, काल परवा ग्रामपंचायतीचं जे निकाल लागला त्याच्यामध्ये तुमचा निकाल लागलाय. तुम्ही 1 नंबरनी निवडून आला पण खालून आला. हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं उगेच वल्गना करायच्या, मी याव करूंगा मैं क्याव करूंगा, तुम्ही काहीही करत नाही. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदावरून खाली आला आणि तुम्ही 2 दिवसातच जेव्हा भाषण केले की मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाईल,
मी राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाईल आणि माझं सरकार कसं पाडलं आणि हे बेकायदेशीर सरकार कसं आलं याची मांडणी करील. मी ही यात्रा काढील, मी ती यात्रा काढील. तुमच्या वज्रमुठीच्या सभा गेल्या, तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढणार होता, ते काय कळालं नाही. मग तुम्ही महाराष्ट्र पिंजला की घरात बसून फक्त घर कोंबड्यासारखा कापूस पिंजला, हे काय कळालं नाही. लोक सगळं उघड्या डोळ्याने बघत असतात. तुर्तच आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.